हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ प्रीतम फ्रॉम संजीवनी ट्युशन अँड क्लासेस. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत युनिट 2 मधला फर्स्ट चॅप्टर, आणि जो की आहे टोटल 6 चॅप्टर, डिव्हिजिबिलिटी. चला तर मग सुरू करूया. तर स्टार्ट करूया आपण युनिट नंबर 2, ऑपरेशन ऑन नंबर्स, चॅप्टर नंबर 6, डिव्हिजिबिलिटी. तर आपण डिव्हिजिबिलिटीमध्ये बघूया सगळ्यात आधी टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. तर फर्स्ट आहे डिव्हिजिबिलिटी ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 2, 4 अँड 8. जर एखादा नंबर 2नी, 4नी आणि 8नी डिव्हिजिबल होत असेल तर ते कसं ओळखायचं आपल्याला? तर माहिती आहे तुम्हाला, तिघेही इवन नंबर आहे. तर ऑब्वियसली युनिट पोझिशनवरती काय असणार आहे? इवन नंबर. इवन नंबर म्हणजे कोणते? 0, 2, 4, 6 अँड 8. जर युनिट प्लेसवरती 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तो नंबर 2नी डिव्हिजिबल होतो. फॉर एक्झाम्पल बघूया, 20, 76, 214, 978. तर ह्याच्या युनिट पोझिशनवरती आहे 0, 6, 4, 8. तर हा जो नंबर आहे तो 2नी डिव्हिजिबल आहे. तर डिव्हिजिबिलिटी फॉर 4नी जर चेक करायची असेल आपल्याला तर काय करायला लागतं? एखादा नंबर जो आहे त्या नंबरचे लास्ट डिजिट घ्यायचे आपल्याला, लास्ट 2 डिजिट. जर हे लास्टचे 2 डिजिट जे आहेत ते जर 4नी डिव्हिजिबल होत असेल तो नंबर जो आहे कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो 4नी. जसं आता आपण हा बघितला, हा आहे तर नंबर आहे 1, 2, 3, 6. तर ह्या नंबरचे जे लास्टचे 2 डिजिट आहे म्हणजे युनिट पोझिशन आणि टेन्स पोझिशन, जर हे 4नी डिवाइड होत असेल, डिवाइड बाय 4, 4 1 जा 4, 9 जा, तर हा पूर्ण नंबर 4नी डिव्हिजिबल होतो. नेक्स्ट जी आहे डिव्हिजिबिलिटी, इफ द नंबर फॉर्म बाय द लास्ट 3 डिजिट, दॅट इज 100, टेन्स, युनिट प्लेस of the given number is divisible by 8, then the number is also divisible by 8. For example बघूया आपण, 2856. आता युनिट, टेन्स आणि 100 पोझिशन म्हणजे 856 हा जर नंबर आपण घेतला आणि हा जर नंबर 8नी डिवाइड होत असेल, 8 1 जा 8, 0, 5 घेतला, 0, 6, 8 7 जा 56. म्हणजे 8नी हे लास्ट 3 डिजिट कम्प्लिटली डिव्हिजिबल होतात, तर हा टोटल नंबर जो आहे 8नी डिव्हिजिबल होणार आहे. आता नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी बघूया आपण, डिव्हिजिबिलिटी बाय 3, 6, 9 आणि 18. आता 3ची डिव्हिजिबिलिटी तर खूप सिम्पल आहे. If the sum of the digits of a number is divisible by 3, then that number is also divisible by 3. जर आपण एखादा नंबर बघितला, फॉर एक्झाम्पल कोणताही एक रँडम नंबर घेऊया, आपण बघूया 9, 7, 8. तर ह्यांची जी टोटल आहे 9 + 7 + 8 जे आहे 9 + 7 16, 16 + 8 24. तर 24 जो आहे हा 3च्या टेबलमध्ये येतो. 3 1 जा 3, 8 जा, म्हणून हा जो नंबर आहे हा 3नी डिव्हिजिबल आहे. नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट जी आहे ती आहे 6साठी. इफ द सम ऑफ डिजिट ऑफ एन इवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, then that number is divisible by 6. म्हणजे असा नंबर जो नंबर इवन पण आहे, म्हणजे 2नी पण डिवाइड होतो आणि तो 3नी पण डिवाइड होतो. तर असा कोणता नंबर आहे? फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 5832. ओके, आता 2नी डिव्हिजिबिलिटी चेक करायची तर युनिट पोझिशनवरती आहे 2, म्हणजे हा जो आहे डिव्हिजिबल बाय 2. नेक्स्ट
ह्यांची जर टोटल केली 5 + 8 + 3 + 2, टोटल येणार आहे यांची 5 + 8 13, 13 + 3 16, 16 + 2 18. 18 जो नंबर आहे इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3, म्हणून 5832 हा जो नंबर आहे हा डिव्हिजिबल आहे 3ने पण. ओके, मग हा इवन पण आहे आणि 3ने पण डिव्हिजिबल आहे, तर हा जो नंबर आहे इट इज डिव्हिजिबल बाय 6 ऑल्सो. तर 6ची डिव्हिजिबिलिटी जर चेक करायची असेल आपल्याला तर चेक करायचं की तो नंबर 2ने डिवाइड होतो, तो नंबर 3ने डिवाइड होतो. जर दोघांनी डिवाइड होत असेल तो नंबर 6ने डिवाइड होणार. तर नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी बघूया. If the sum of the digit of a given number is divisible by 9, then the number is also divisible by 9. फॉर एक्झाम्पल परत हा एखादा नंबर आपण बघूया. कोणत्याही एक्झाम्पलसाठी नंबर घेतला आपण. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण 470. जर ह्यांची टोटल बघितली 4 + 7 + 0, 4 + 7 11 + 0 11, तर हा जो नंबर आहे हा 9ने डिवाइड होणार नाही. म्हणजे हा जो नंबर आहे हा 9ने डिवाइड होणार नाही आहे. ओके, एखादा नेक्स्ट नंबर बघूया आपण. हाच नंबर घेऊया आपण 5832. ह्यांची टोटल येणार आहे 5 + 8 + 3 + 2. जी टोटल जी आपण काढली होती ती आहे 18. तर 18 हे जे आहे हा कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे 9ने. 9 × 1 9, 2 म्हणजे 5832 हा जो नंबर आहे इट इज डिव्हिजिबल बाय 9. डिव्हिजिबल बाय 9. आणि 11 किंवा 470 इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 9. नॉट डिव्हिजिबल बाय 9. 18ची डिव्हिजिबिलिटी चेक करूया आपण. ते नंबर आहे 2646. चेक करूया की हा जो नंबर आहे हा डिव्हिजिबल आहे का 18ने. तर if the sum of digit of an even number is divisible by 9, then that number is divisible by 18. जर ह्या नंबरची सम जी आहे 2 + 6 + 4 + 6, जर ही सम 9ने डिवाइड होत असेल तर तो नंबर जो आहे तो 18ने डिवाइड होणार. तर चेक करूया. 2 + 6 8, 8 + 4 12, 12 + 6 18. सो 18 × 18 18 2 म्हणजे हा जो नंबर आहे इट इज कम्प्लिटली डिवाइड बाय 9, म्हणून हा नंबर 18ने पण डिवाइड होणार. नेक्स्ट मूविंग फॉरवर्ड टू द डिव्हिजिबिलिटी ऑफ 5 and 10. आता डिव्हिजिबिलिटी ऑफ 5 चेक करायची आपल्याला तर खूप सिम्पल आहे. डिव्हिजिबिलिटी ऑफ 5 जर युनिट पोझिशनवर असेल 5 and 0, 5 आणि 0 असेल तर तो नंबर जो आहे 5ने डिवाइड होतो. आणि 10ची जी डिव्हिजिबिलिटी आहे ती खूप सिम्पल आहे. युनिट पोझिशनवरती काय पाहिजे 0. जर एखाद्या नंबरच्या युनिट पोझिशनवरती 0 असेल देन दॅट द नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 10. नेक्स्ट डिव्हिजिबिलिटीकडे जाऊया आपण. डिव्हिजिबिलिटी ऑफ 7.
आता 7ची डिव्हिजिबिलिटी चेक करायची असेल आपल्याला. इफ द ट्वाइस ऑफ द डिजिट ऑफ युनिट प्लेस ऑफ द गिवन नंबर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द रिमेनिंग डिजिट इज 0 or divisible by 7, then the number is divisible by 7. For example, म्हणजे काय सांगितलं त्यांनी, इफ द ट्वाइस ऑफ डिजिट युनिट पोझिशनचा जो नंबर असेल त्याला जर आपण ट्वाइस केला ॲट द युनिट प्लेस ऑफ द गिवन नंबर इज सबस्ट्रॅक्टेड, हा जो नंबर आहे हा सबस्ट्रॅक्ट केला आपण, सबस्ट्रॅक्ट म्हणजे मायनस केला, फ्रॉम द फॉर्म नंबर बाय द रिमेनिंग डिजिट, म्हणजे उरलेल्या नंबरनी जो नंबर फॉर्म होणार आहे त्याच्यातून हा जो नंबर आपण सबस्ट्रॅक्ट केला अँड द आन्सर इज 0, दॅन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. एक्झाम्पल आपण बघूया. सेम एक्झाम्पल बघूया आपण. समजा 126 हा जो नंबर आहे तर याचा युनिट पोझिशन आहे 6. ह्याला आपण डबल केलं तर 6 + 6 = 12. तर हा नंबर सोडल्यानंतर जो खाली नंबर उरणारे आहे तो आहे 12, आणि ह्या 12ला जर ह्या 12मधून सबस्ट्रॅक्ट केलं आणि जर आन्सर 0 आला तर हा जो नंबर आहे 126 इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 7. पण हे झालं 3 डिजिट नंबरसाठी. जर नंबर मोठा असेल तर काय करणार आहे, 4 डिजिट असेल तर मोठ्या नंबरसाठी कसं करणार आहे आपण. फॉर एक्झाम्पल आपण नंबर घेऊया 26502. समजा घेतला आहे 26502. तर ह्या नंबरची डिव्हिजिबिलिटी 7साठी कसं चेक करणार आपण. तर आपण काय करणार आहे, आपल्याला सांगितलं युनिट प्लेस जो आहे पोझिशनचा तो नंबर, त्याला डबल केला, तो आला आहे 4. आता नंबर कोणता फॉर्म झाला आपला 2650, ह्याच्यातून 4 सबस्ट्रॅक्ट केला, नंबर कोणता येणार आहे 2650 - 4 येणार आहे 46. ठीक आहे. परत 4 डिजिट नंबर फॉर्म झाला. परत हा जो युनिट पोझिशनचा जो नंबर आहे 6 + 6 हा झाला 12. मग आणि नंबर कोणता फॉर्म झाला आपला 264 - 12. मग 264 - 12 जर केला आपण तर नंबर जो आहे तो येणार आहे 252. आणि हा जो नंबर जो आहे परत ह्याची युनिट पोझिशनची आहे 2 + 2 4, म्हणजे 25 - 4 केला तर आन्सर जे येणार आहे आपला दॅट आन्सर इज 21. आणि हा जो लास्ट नंबर जो 21 येणार आहे, हा जर नंबर आलेला 21 नंबर जो आहे हा 21 नंबर इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 7. 7 × 1 = 7, 3 × 1 म्हणून 26 नंबर जो आहे 26502 हा जो नंबर आहे इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 7. नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी बघूया आपण. डिव्हिजिबिलिटी बाय 11. डिव्हिजिबिलिटी बाय 11. बाय 11. आता 11ची डिव्हिजिबिलिटी आपल्याला चेक करायची असेल तर आपल्याला काय बघायला लागतं. समजा एखादा नंबर आपण घेतला 26502 हा जर नंबर घेतला तर ह्याच्यामध्ये ह्याला आपलं सगळ्यात पहिले नंबरिंग देऊन घ्यायचं. ह्याला घेऊया 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ऑड नंबर आणि इवन नंबर हे दोघे जे आहे ते सेम आले पाहिजे. आता ऑडच्या पोझिशनला काय 1, याच्यामध्ये ऑड नंबर आहेत 1 3 आणि 5. आता ऑड नंबरची टोटल किती असणार आहे, सम ऑफ ऑड नंबर 2 + 5 + 2 = 9, आणि सम ऑफ इवन नंबर 6 +
तर डिव्हिजिबिलिटी बाय 11 बघितली आपण. एखादा नंबर घेतला 26502, त्याला नंबरिंग करून घेतलं 1 2 3 4 5, ही पोझिशन झाली. जर ऑड पोझिशनला कोणता नंबर आहे 2 3 आणि 2, तर यांची टोटल केली आपण. सम ऑफ ऑड नंबर इज 9 अँड सम ऑफ इवन नंबर इज 6. आणि जर ह्या दोघांना आपण सबस्ट्रॅक्ट केलं आणि जर त्यांचं सबस्ट्रॅक्शन जे आहे झालं 3, जे की 11ने डिवाइड होत नाही, म्हणजे हा जो नंबर आहे इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 11. मग कसे अजून एखादा नंबर बघूया आपण. नेक्स्ट नंबर जर घेतला आपण 1 1 9 7 अँड 9. परत ह्याला नंबरिंग देऊन घेऊया आपण 1 2 3 4 अँड 5. ऑड नंबर्स कोणते आहेत. ॲडिशन ऑफ ऑड नंबर्स 1 + 9 + 9 is equal to 10 + 1 90. Sum of even number 1 + 7 is 18. आणि ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन 19 - 18 is equal to 11. तर हा जो 11 नंबर आहे हा कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे 11ने. म्हणून 11979 इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 11. तर अशा प्रकारे आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट आज शिकलो आहोत. फर्स्ट घेतली आपण डिव्हिजिबिलिटी ऑफ 2 4 8. नेक्स्ट घेतली डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 6 9 अँड 18. नेक्स्ट घेतली डिव्हिजिबिलिटी ऑफ 5 10. नेक्स्ट आहे 7. नेक्स्ट 11. तर डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. मी ते सॉल्व करायचं ट्राय करेन. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नेक्स्ट टॉपिक जो आपला असणार आहे जो आहे लेसन नंबर 2, रॅशनल नंबर्स अँड ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स.